लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेत बदल होणार, लाडकीत नव्या निकषांची चालणी, नव्या निकषांमुळे किती बहिणी योजनेबाहेर होणार। कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो, आम्ही दुरुस्त करणार आहे। एप्रिलचा हप्ता मार्च मध्येच ऍडव्हान्स जमा होणार। 20 जिल्ह्यांची यादी फायनल। 10वा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही। 4 महत्त्वाचे नियम आता कठोरपणे लावले जाणार आहेत। ज्या महिला हे 4 नियम पाळणार नाही त्या बहिणीला अजिबात पैसे मिळणार नाही। लाडक्या बहिणींचा हप्ता आता वाढून 2100 रुपये झालाय। त्यामुळे बहिणीला आता 2 कागदपत्र जमा करावी लागणार आहेत। आता 2 कागदपत्र बहिणींकडून मागवले जात आहेत। आता हप्ता 2100 रुपये प्रमाणे असल्यामुळे 2 कागदपत्र बहिणीला अर्जंट जमा करावे लागतील। हे 2 कागदपत्र दिले नाही तर बहिणींचे मागचे पैसे जमा होणार, पुढचे पैसे बंद होऊन बहिणींना दंड होणार। आणि 1 एप्रिल पासून मात्र त्याच्यात बरच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या, मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं, त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे, ह्या सगळ्याचे नियम हे धरले जातील। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि 830 रुपये अधिक 25,000 रुपये अनुदान सोडण्यात आलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत। बुलढाणा, खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। थेट मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेली आहेत। पुढे जिल्ह्यांची यादी सांगेल त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का लगेच पाहून घ्या, कारण की एप्रिल महिन्याचे 20 जिल्ह्यातील महिलांची यादी फायनल 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे येणार आहे। सोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये जमा करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला की गॅसचे पैसे मिळणार। आणि आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। एप्रिलचा हप्ता सर्व बहिणींना येणार नाही, फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता अधिक 830 रुपये येणार। एप्रिल म्हणजेच 10वा हप्ता सरसगट मिळणार नाही। आता त्यासाठी वेगळे नियम लावण्यात आले आहेत। पूर्वी 4 चाकीचा नियम होता, आता इन्कम टॅक्स आयकर विभागाचा नियम आलाय। आता त्या नियमानुसार बहिणी अपात्र होणार। तब्बल 10 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे, कारण आता लाडक्या बहिणींचं आयटी खातंही तपासलं जाणार असल्याचं समजतंय। सरकारचा हा एक अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय समोर येतोय। ज्या बहिणींना अजूनही फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता, जानेवारीचा 7वा हप्ता, मागचे हप्ते मिळाले नसतील तर त्यांना आज शेवटच्या दिवशी 3000 रुपये मिळणार आहेत। 2 दिवसात 3000 रुपये देण्याची जी घोषणा आहे ती आदिती तटकरे मॅडम यांनी केलेली आहे। इथून पुढे ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता आणि गॅसचे 830 रुपये देण्यात येतील। सोबत 25,000 रुपयाचं विशेष अनुदान देखील मिळणार आहे। आता एप्रिलचा 10वा हप्ता 25,000 रुपये आणि गॅसचे 830 मिळवण्यासाठी कोणते नियम असणार आहे या संदर्भात व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी या व्हिडिओमध्ये 3 अतिशय महत्त्वाच्या बातम्या सांगितल्या जातील। पहिलं म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते 4 नवे नियम असणार आहेत, कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत, कोणत्या नियमानुसार बहिणी अपात्र होतील आणि 25,000 रुपयाचं अनुदान मिळवण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, काय पात्रता त्यासाठी लागणार आहे, संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ जाणून घ्या। विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींसाठी 36,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। 2025-26 साठी लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त रक्कम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे। पण नियमांविषयी स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे। आता कोणते नियम त्यांनी सांगितले, कोणत्या नव्या नियमानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या 20 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि 25,000 रुपयाचं अनुदान कोणत्या बहिणींना कशा पद्धतीने मिळणार आहे, संपूर्ण सविस्तर आता जाणून घ्यायचं आहे। आत्ताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जे अजितदादा आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे की ज्या बहिणी या 4 नियमामध्ये बसतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता देण्यात येणार आहे। गॅस कनेक्शनचे पैसे देण्यात येणार आहे, 25,000 रुपयाचं अनुदान देखील मिळणार आहे। 4 कोणते नवीन नियम आहेत झटपट आता बघून घ्यायचे आहेत। पहा, पहिला नियम आहे, लक्षपूर्वक ऐका। पहिला नियम, आर्थिक वर्षामध्ये 2023-24, 24-25 या आर्थिक वर्षामध्ये लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। आता बहिणींनी उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे। तो उत्पन्नाचा दाखला 2024-25 साठी त्या ठिकाणी असणार आहे। तो दाखला एकदा काढून घेतला की त्या दाखल्यामध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे। अंगणवाडी सेविका तुम्हाला ज्यावेळेस मागतील त्यावेळेस तुम्ही हा उत्पन्नाचा दाखला सादर करायचा। हा उत्पन्नाचा दाखला तुम्ही 1 एप्रिल नंतर काढून घ्या, जो मार्च 2026 पर्यंत वैध असणार आहे। अन्यथा तुम्हाला पुढचे 5 वर्ष त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही। दुसरा नियम आहे बघा,
ज्या बहिणी डबल योजनांचा लाभ घेत आहेत, बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांच्याकडे शेती जर असेल तर त्या नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत, काही बहिणी पीएम किसानचा लाभ घेत आहेत, तर काही बहिणी संजय गांधी निराधारचा किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहेत, डबल योजनांचा लाभ घेत आहे. तर त्या बहिणींना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे एकतर बंद करण्यात येतील किंवा कमी करण्यात येतील. उदाहरणार्थ पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता दोन्ही मिळून जर तुम्हाला 12,000 वर्षाला येत असतील म्हणजे महिन्याला 1,000 रुपये, तर तुम्हाला लाडकी बहिणीचा फक्त 500 रुपये हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि जर तुमच्या एखाद्या योजनेचा हप्ता 1500च्या वर जात असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे बंद करण्यात येणार. तिसरा नियम आहे बघा, तिसरा नियम असा आहे, या नियमात जर सापडले तर तुमच्या घरातल्या सगळ्या बहिणींचे हप्ते बंद होतील. आता काय होतं, एक नियम असं सांगण्यात आलं होतं की एका घरामध्ये लाडक्या बहिणी 2च असाव्यात, म्हणजे एका घरामधून 2च लाभार्थी महिला असाव्यात. मग यानुसार जर बहिणी जर 3 असतील, एका घरात जर तिसरी बहीण लाभ घेताना जर आढळली तर 3ही महिलांचा अर्ज अपात्र होऊ शकतो आणि सर्वांचे पैसे त्या ठिकाणी बंद होऊ शकते. चौथा आणि शेवटचा नियम आहे बघा, हा नियम ऐकला की 25,000 रुपये कोणाला मिळणार आणि कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होणार याची यादी पुढे सांगणार आहे. शेवटचा नियम आहे बघा, लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणताही जो सदस्य आहे तर तो सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, सरकारी कामाला जात नसावा. त्याचबरोबर कुठल्याही घरामध्ये जो असा व्यक्ती असेल की जो सरकारी नोकरीला जात नाही पण त्याचं उत्पन्न अतिशय जास्त आहे, तो आयकरदाता आहे, आयकरदाता जर त्या घरामध्ये असेल तर त्यावर देखील आता कारवाई होऊ शकते आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो बंद होऊ शकतो. खाजगी नोकरी जरी असली पण इन्कम टॅक्स भरणारा जर असेल तर कदाचित तुमचाही लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो. तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ आधी मिळाला असेल पण तुम्ही सांगितल्या गेलेल्या 4 निकषामध्ये बसत असाल तर आणि तरच तुम्हाला एप्रिलचा 10वा हप्ता आणि गॅस सिलेंडरचे 830 त्या ठिकाणी मिळणार आहे. सोबत 25,000 रुपयाचं अनुदान देखील मिळणार आहे. आता पहा, 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आता पहा, 10वा हप्ता जो आहे तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी येणार आहे लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे. कोणत्या जिल्ह्यांची यादी आली आहे आणि नंतर 25,000 रुपये मिळण्यासाठी काय करायचं ते देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिला जिल्हा आहे बघा पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी संख्या असल्यामुळे पुणे जिल्ह्यातून सुरुवात करण्यात येणार आहे. दुसरा जिल्हा आहे पहा सातारा जिल्हा. पुणे विभागातील सातारा जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे. त्यानंतर तिसरा जिल्हा आहे पुणे विभागातला सांगली जिल्हा. 3 पुणे विभागातले जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेले आहे. त्यानंतर कोकण विभागातून आहे बघा रत्नागिरी जिल्हा, त्यानंतर रायगड जिल्हा. तर हे 2 जिल्हे फक्त कोकण विभागामधून निवडण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर तो आहे वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे, यवतमाळ आहे, त्यानंतर आहे गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा. तर या जिल्ह्यांमध्ये पटापट पैसे वाटप होणार आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंट करा, कारण की 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. पुढचा जिल्हा आहे पहा अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम, त्याचबरोबर बुलढाणा, हिंगोली. त्यानंतर इकडे जर आपण बघायला गेलो तर बीड, मुंबई जिल्हा, ठाणे जिल्हा. तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. एप्रिल जिल्ह्याच्या या जिल्ह्यांची यादी तयार झालेली आहे. ज्या बहिणींचं खातं व्यवस्थितपणे आधार कार्डला लिंक आहे, व्यवस्थितपणे लिंकिंग असणं गरजेचं आहे. आता व्यवस्थितपणे लिंक आहे की नाही कसं चेक करायचं, तुम्ही UIDAIच्या वेबसाईटला जाऊन तुमचा आधार नंबर टाकून बँक मॅपिंग स्टेटस किंवा बँक सेडिंग स्टेटस चेक करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन देखील विचारणा करू शकता. 31 मार्च पूर्वी जे आहे तुम्ही पुन्हा एकदा बँकेमध्ये जाऊन KYC करून घ्यायचे आहे. आधार लिंकिंग त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे. कारण की 31 मार्च नंतर जे व्यवहार आहे ते व्यवहार सगळे त्या ठिकाणी नवीन होत असतात आणि त्यानुसार मग पूर्ण गोष्टी बदलत असतात. तर बँकाचा नियम आहे तर तुम्ही नक्कीच 31 मार्च आधी पुन्हा एकदा जाऊन पहा आणि लाडकी बहिणीच्या करता जे आहे याला आधार लिंकिंग आहे ते चेक करून घ्या. आता 25,000 रुपये तुम्हाला कशाचे मिळणार आहे, कोणत्या बँकेत खातं असलं 25,000 रुपये मिळणार आहेत, यासाठीची एक महत्वाची योजना तुम्हाला आता शेअर करणं खूप गरजेचं आहे. आता लक्षपूर्वक आहे का, सरकार काय म्हणलं की विधानसभेत एक घोषणा करण्यात आली की बँकांना एक आदेश देण्यात आलेला आहे. मुंबई बँक जी आहे तर ती अशी बँक आहे, तर या बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं आहे लाडकी बहीण योजनेकरता ज्या बहिणींनी खातं उघडलेलं आहे तर त्या बहिणींसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली. त्यांनी योजना कशी सुरू केली की 1,500 रुपये तर दर महिन्याला त्या बँकेत जमा होणार. बस ती बँक काय म्हणाली की तुम्हाला 10,000 ते 25,000 रुपयाचे कर्ज मिळणार आहे. हे कर्ज जर मिळालं तर याचे हप्ते तुम्हाला भरण्याची गरज नाही. याचे हप्ते तुमचे येणारे 1,500 रुपये त्याच्यामधून कट करण्यात येणार आहे. अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री असंही बँकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की इतरही बँकांनी याच धर्तीवर अशा योजना काढाव्यात जेणेकरून असंख्य बहिणांना त्या ठिकाणी फायदा होईल, जास्तीत जास्त महिलांचा त्यामधून लाभ होईल. तर अशाच वेगवेगळ्या बँका देखील विविध महामंडळाच्या माध्यमातून अशा योजना आता इथून पुढे येत राहणार आहे. तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन विचारू शकता की आम्हाला अशा प्रकारची योजना मिळेल का, आमचा हप्ता दर महिन्याला 1,500 रुपये येणार आहे तर त्या अनुसार आम्हाला तुम्ही कर्ज कसल्या प्रकारे देणार आहात का, अशी चौकशी तुम्ही करायची आहे.
तर नक्कीच मुंबई बँक ह्या एका बँकेने सुरू केलेलं आहे, मुंबई सहकारी बँक आहे, तर तशाच दुसऱ्या बँकाही कदाचित ह्या चालू करू शकतील. तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन विचारायचं आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी तुमचा उत्पन्नाचा दाखला, तुमचा आधार कार्डचं अपडेशन नक्कीच करून ठेवायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये पैसे मिळतील, कुठल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये येणार नाही. आणि कुठलाही तुम्हाला डाऊट येत असेल तर नक्की कमेंट करत चला. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, सर्व व्हिडिओ पाहत चला, कारण की आता योजनेमध्ये बदल हे होत राहणार आहे आणि त्या बदलांची माहिती तुम्हाला वेळेआधीच होणं गरजेचं आहे. आणि आम्ही त्याकरता चॅनलवर नियमित व्हिडिओ टाकत असतो आणि ते तुम्ही पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब न चुकता करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जास्तीत जास्त माध्यमाला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.